महाराष्ट्रात आधीच पाऊस कमी आहे आणि त्यात शेतकऱ्यांवर आणखी एक संकट पाहायला मिळतं, ते म्हणजे बोगस बियाणे. अनेक ठिकाणी अशा तक्रारी आल्या आहे, कारवाई देखील होते. मात्र प्रश्न असा पडतो की बोगस बियाणं नेमकी ओळखायची कशी आणि शेतकऱ्यांना याबाबत अद्यापर्यंत महत्त्वाची माहिती मिळालेली नाही, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. आणि यासाठी सरकारकडून एक यंत्रणा उभा करण्यात आली, जी शासकीय कृषी विभागाअंतर्गत चालते, जी बियाणांची तपासणी करते आणि बियाणं बनावट आहे, खरं आहे, कसं आहे हे सगळी तपासणी केली जाते. आणि आज तुम्हाला तेच दाखवणार आहोत, नेमकं बियाणं बनावट किंवा बोगस आहे की नाही कसं ओळखलं जातं. मी सध्या संभाजीनगरच्या कृषी अधीक्षक कार्यालयात आहे आणि याच ठिकाणी ही आता तपासणी सुरू झाली आहे. ही सगळी जी बियांची तपासणी आहे ती बीज परीक्षण प्रयोगशाळेत केली जाते आणि संभाजीनगरचं हेच प्रयोगशाळा आहे. सर, हे सॅम्पल आले का तुमच्याकडे? हे सॅम्पल तपासणीसाठी आपल्याकडे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत आलेलं आहे आणि प्रत्येक सॅम्पलला हा QR कोड आहे. प्रत्येक सॅम्पलवर याच्यावर दुसरं काहीच दिसणार नाही तुम्हाला. एक यंत्रणेचा लोगो आहे आणि प्रत्येक युनिक कोड आहे. इथं फक्त आपल्या गव्हर्नमेंटच्या यंत्रणेचं नाव आहे, बाकी याच्यावर दुसरी काहीच माहिती नाही. म्हणजे हे सॅम्पल कोण पाठवतंय, कुठून येतंय याची बीज परीक्षण प्रयोगशाळेला काही माहिती नसते. हे पूर्णतः सॅम्पल आपल्याला साथी पोर्टल मार्फत येतं. आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण फक्त हा QR कोड स्कॅनरच्या सहाय्याने स्कॅन करतो. स्कॅन झाल्यानंतर याच्यावर एक सिस्टीम ऑटोमॅटिक एक नंबर जनरेट करते आणि तो नंबर आपण या बॅगवर टाकतो आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये या नंबरवरच पूर्णपणे काम होतं आहे. बरं. हां. आणि हे किती दिवसात द्यावं लागतं, असं काही नियम आहे? तसं तर बीज परीक्षण प्रयोगशाळेला सॅम्पल प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याचा रिपोर्ट देणं बंधनकारक आहे. बरं, आता पुढची प्रोसेस कशी आहे ती थोडं. ठीक आहे. हां, इथे काय करतो आपण? आपण टेस्ट नंबर जनरेट करतो. हा QR कोड आहे, हा स्कॅन करणार आता. अच्छा, हे इथं बॅग स्कॅन केली जाते आणि त्यानंतर पुढे एक कोड तयार केलं जातं आणि त्या कोड आता हे स्कॅन करतात. ते आता हे स्कॅन करणार. ओके, हे स्कॅन झालंय आणि आता हे स्कॅन झाल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. यांना माहीत नसतं की हे सॅम्पल कोणत्या कंपनीचं आहे किंवा कुठून आलंय. फक्त आलंय ते टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट द्यायचा. पुढची प्रोसेस काय सर ते सांगा. याच्यानंतर आपण सॅम्पल प्राप्त झाल्यानंतर त्याचं सॅम्पलचं डिवायडरच्या सहाय्याने आपण ते सॅम्पल डिवाइड करून घेतो, जेणेकरून आपल्याला एक जेन्सीपणा यावा त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण हे सीड डिवायडर आहे. आता आपण ते पुढची प्रोसेस समजून घेऊ. डिवाइड करून घेतो. हे काय असतं? हे सीड डिवायडर आहे. त्याला काय म्हणतात? सीड डिवायडर. ओके. म्हणजे दोन इक्वल पार्टमध्ये याचं डिवायडेशन होते. याच्यामध्ये दोन्ही अर्धे अर्धे होतात. मध्ये दोन इक्वल पार्ट्स मध्ये. अच्छा, हे दोन अर्धे अर्धे म्हणजे सर्वसमावेशक रिझल्ट यावा यासाठी आपण हे डिवाइड करून घेतो. आता पुढची प्रोसेस काय असते? पुढची प्रोसेस याच्यामध्ये काय करतो, आपण दोन प्रकारच्या तपासण्या करतो. एक भौतिक शुद्धता तपासणी करतो आणि उगवणशक्ती तपासणी करतो. भौतिक शुद्धतेमध्ये काय करतो, त्याच्यामध्ये काही काडी कचरा आहे का, काही खडे आहेत का, मातीचे खडे आहेत का, ते आपण बाजूला काढतो. त्याचं वेगळं सेपरेट वजन घेतो आणि त्याची नोंद घेतो. जर समजा 98% प्युअर सीड असेल तर आपण त्याला पास म्हणून घोषित करतो आणि 98% पेक्षा कमी जर प्युअर सीड राहिलं तर त्याला आपण अप्रमाणित म्हणून घोषित करतो. की पुढची तुम्ही कसं तपासता ते? आता हे आपण असं फिजिकल अपीअरन्सने आपल्याला इथं लगेच दिसतं याच्यामध्ये काही काडी कचरा आहे का. याच्यानंतर काय करतो, आपण उगवणशक्ती तपासणीसाठी आपल्याकडे जर्मिनेशन पेपर आहे. आता ते आपण बघूया. पुढची प्रोसेस कशी असणार आहे. आता बियाणं त्यांनी तपासली आहे आणि आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया. जर्मिनेशन पेपर आहे, याला आपण तपासणीपूर्वी 2 ते 2.5 तास पाण्यात भिजवतो. याच्यामध्ये काही कोणतं केमिकल वगैरे आपण काही टाकत नाही. फक्त शुद्ध पाण्यामध्ये ROचं जे पाणी आहे त्याच्यात आपण भिजून ठेवतो. भिजून ठेवल्यानंतर आता हे प्रत्येक क्रॉपचं एक वेगवेगळं स्टँडर्ड ठरलेलं आहे. आता हरभरा हा थोडा मोठा सीड असल्यामुळे त्याला आपण बॉटमला 2 पेपर खाली ठेवतो आणि वर सीड ठेवून त्याच्यानंतर 2 पेपर ठेवतो. असे एक आपण 100 सीडचे 4 रिप्लिकेशन तयार करतो. हा, त्याचाच भाग आहे. 100 हा जो ट्रे आहे
ह्या ट्रेमध्ये आपण ते 100 सीड घेतो, म्हणजे हे इक्विडिस्टन्सला यावे म्हणून, आणि अशा प्रकारचे 4 रिप्लिकेशन तयार करतो. आणि हे 4 रिप्लिकेशनचे हे पूर्णपणे आता हे अशा प्रकारे आपण उगवण शक्ती तपासणीसाठी मान्य करतो. आता हे एका रेषेमध्ये आहेत, 100 सीड आहेत. आता याच्यावर पुन्हा 2 पेपर ठेवून आपण त्याला रोल करून घेतो. ओके, अशा प्रकारे एका सॅम्पलचे आपण 4 रिप्लिकेशन करतो. आपण ते करूया. हा, हे 2 पेपर घेतले. आता 2 पेपर याच्यावर आपण ठेवणार. ही सगळी प्रक्रिया आपण समजून घेतोय की बियाणं म्हणजे तुमच्या शेतात येणारे बियाणं बनावट आहे की नाही हे कसं तपासलं जातं आणि ही शासकीय यंत्रणा कशी तपासते हे प्रयोगशाळेत आपण तपासून घेतोय आणि ती पाहणी करतो की नेमकी त्याची प्रोसेस कशी आहे. आता आपण एक हरभऱ्याचं पीक आहे आणि त्याची ही सगळी उगम क्षमता, त्याची सगळी प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. आता ही प्रोसेस काय झाली सर? ही पुटिंगची प्रोसेस झाली. आता हे 1 रिप्लिकेशन झालं, आणखी ते 3 होतील त्याचे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाला एक अशी स्ट्रीप लावलेली राहते. इथं तो याच्यावर हा नंबर आहे बघा, हा सॅम्पलचा टेस्ट नंबर आहे जो आपण स्कॅन केला. हा स्कॅन केला होता तो 354. हा रिप्लिकेशन नंबर 4 आला. इथं क्रॉपचं नाव आहे आणि इथं पुटिंग डेट आहे. हे आजच्या तारखेला 16 तारखेला हे पुटिंग केल्याची तारीख आहे. आणि हे 16 तारखेनंतर ह्या हरभरा क्रॉपला एक स्टँडर्ड आहे, 8 दिवसाच्या नंतर हे आपण उघडणार आणि उघडल्यानंतर त्याच्यात किती अंकुरण झाले हे आपण मोजणार आणि मग त्यानुसार त्याचा रिझल्ट तयार करणार. असे उगम झालेले काही आहे म्हणजे आहे ना. हे आता हे आपण हे 4 तयार झाले ना, बांधून घ्या. 4 तयार झाल्यानंतर प्रत्येक सॅम्पलचे हे 4 फोल्डर एकत्र करून आपल्याकडे पलीकडच्या साईडला एक जर्मिनेशन चेंबर आहे. तिथं आर्टिफिशियली आपण तापमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश मेंटेन केलेला आहे. प्रत्येक क्रॉपला जे काय लागतं त्याप्रमाणे सूर्यप्रकाशाची व्यवस्था आहे. तिथं ह्युमिडिफायर आहे, AC आहे, आणखी फॉगर पण आहे. तर त्याला तापमान आणि आर्द्रता 24/7 आपली नियंत्रित असते. त्यानुसार त्याची ही यांनी बियाणं जे आहे ते पूर्ण पॅक केलं आणि 8 दिवसानंतर खोलल्यानंतर त्याची वाढ कशी झाली, तो कसा दिसतो आणि त्यावरून सगळं हे ठरवलं जातं की बियाणं किती चांगलं आहे किंवा बोगस आहे. आता ते लॅबमध्ये ज्या ठिकाणी हे उगवतात त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया कसं सगळं शेवटचा टप्पा असतो. आपण बघितलं की बियाणं पॅक झाले, आता ती लॅबमध्ये येतात आणि हे सगळं कंट्रोल इथून ही लॅब सुरू होते. हे कंट्रोल त्याच्यावर कसं असतं ते देखील समजून घेऊया. कसं आपण ज्यावेळेस बियाणे उगवण शक्तीसाठी पुटिंग केलेलं आहे, ते पुटिंग केलेले फोल्डर त्याच दिवशी या जर्मिनेशन चेंबरमध्ये ठेवले जातात. या जर्मिनेशन चेंबरमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रण केली जाते. त्या जर्मिनेशन चेंबरचा हा कंट्रोलर आहे. इथं आपलं पाहता येईल की हा टेम्परेचरचा कंट्रोलर आहे, हा ह्युमिडिटी कंट्रोल आहे. एनी टाईम इथं 24/7 20 ते 25 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर मेंटेन राहते आणि 90 ते 95 डिग्रीच्या दरम्यान ह्युमिडिटी मेंटेन राहते. कमी जास्त झालं की ते ऑटोमॅटिक आतली जी सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि ते स्टँडर्डला इक्वलाइज करते. पुढची प्रोसेस आपण बघूया की आता आपण लॅबमध्ये जाऊया आणि ही सगळी जी आपण बघितली की ती बियाणं केली होती, हे बघा जी पॅकिंग झाली होती ती शेवटी इथे आणली जाते आणि ती बियं जी पाण्यात टाकली होती ती उगवलेली आहे. आता आपण जे केलं होतं, आपण कशाचं केलं होतं? हरभऱ्याचं आपल्याकडे आहे इथं हरभऱ्याचं. हरभरा नाहीये, हे पूर्वीचे जे क्रॉप पुटिंग केले आहेत मागच्या तारखेचे, आता याच्यामध्ये ज्वारी आहे. हे जर आपण पाहिलं फोल्डर, आता हे ज्वारीचं फोल्डर आहे. इथं आपल्याला दिसेल बघा, हा त्याचा 184 नंबर आहे. इथं रिप्लिकेशन पहिलं आहे. ह्याच्याने 4ही रिप्लिकेशन आहेत आणि याची डेट ऑफ पुटिंग होती 8 तारखेला हे पुटिंग केलेलं आहे. आता याचं फायनल काउंट ज्वारी क्रॉपला 10व्या दिवशी आपण ते काउंट घेतो, तर त्याचा काउंट डेट हा 18/7चा आहे. ज्या दिवशी 18/7 तारीख असेल त्या दिवशी जे ॲनालिस्ट आहेत आमचे ते हे फोल्डर्स 18 तारखेच्या बाहेर घेऊन जातील आणि बाहेर त्याची मोजणी करतील. बरं, मग हे ठरवतातच कसं की हा बियाणं चांगला आहे? हे याचं काउंट घेतल्यानंतर जे काही फाइंडिंग्स येतील त्याच्यावरून मग प्रत्येक जर समजून घ्यायचं असेल तर काउंट कसं करतात? हो, ते दाखवतो ना मी पुढे. ठीक आहे, आपण हे झालंय. आता जेव्हा जी मुदत असते बियाची की एवढ्या दिवसात उगवतात, ती संपल्यानंतर हे सॅम्पल पुन्हा पुढच्या एका टप्प्यावर जातं जिथे शेवटीचा टप्पा असतो, जिथे ठरवलं जातं की बियाणं किती क्षमतेचं आहे, चांगलं आहे, वाईट आहे, मध्यम आहे, जो काही निकष आहे तो काढला जातो. तो कसा काढला जातो ते पण पाहूया.
आपण लॅबमध्ये बघितलं की बियाणं कसं त्याची जेवढी कालावधी त्याच्यानंतर उगवल्यानंतर ते कसं तपासलं जातं. आता हे शेवटचं मकाचं बियाणं आहे जे आजचं त्याची तारीख संपली होती, ज्याची उगवण क्षमताची आज संपली. आता ते खोलून बघणार आहे आणि त्यानंतर ठरवणार आहे बियाणं कसं आहे. सर आता पुढची प्रोसेस कशी आहे? आता याच्यानंतर आपण आज याचा काउंट आहे, इथं आपण पाहिलं तर काउंटिंग डेट आहे 16/7. तर आज हे आपण काउंटिंग याचा असल्यामुळे आपण याला जर्मिनेशन चेंबरच्या बाहेर काढलं. आपल्याकडे हे 4 फोल्डर आहेत, एकाच सॅम्पलचे आहेत. तर आपल्याकडे 4 ॲनालिस्ट ॲट अ टाइम बसतात आणि प्रत्येकजण एक एक फोल्डरचा त्यातलं काउंट घेतो आणि प्रत्येकाचं चारीचं ॲव्हरेज मिळून त्याचा रिझल्ट तयार केला जातो. आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण हे बघा, प्रोसेस सुरू झाली आहे. 4 फोल्डर आहे, 4मध्ये एकच मका आहे, एकच बियाणं आहे आणि 4 लोक वेगवेगळी पद्धतीने आता याचं ॲनालिसिस करणार आहे की हे बियाणं खरं किती, त्याची उगम क्षमता किती आहे, तो खरंच किती त्याची क्वालिटी कशी आहे आणि ते सगळं आपण बघणार आहोत. आता हा फोल्डर उघडला जातोय. ही मका होती. आता काय करतो आपण, हां, याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे बियाणे बघतो. एक असतं की नॉर्मल सीडलिंग, दुसरं आहे की ॲबनॉर्मल सीडलिंग, तिसरं आहे की हार्ड सीड, डेड सीड आणि फ्रेश बट नॉट जर्मिनेटेड सीड. असे 5 प्रकारचे आपण 4 ते 5 प्रकारचे त्याच्यामधला काउंट घेतो आणि नॉर्मल सीडलिंग जेवढे जास्त येतील त्या नॉर्मल सीडलिंगवर त्याची उगवण शक्ती कन्सिडर केली जाते. आता ते मोजतायत लोक. हा जो प्रकार आहे, आता हा जो प्रकार आहे तो हा नॉर्मल सीडलिंगमध्ये आहे. हे नॉर्मल ग्रोथ झाली. आता याचे रूट्सही डेव्हलप झाले, याचे वरचं शूट्सही डेव्हलप झाला. याच्यामध्ये काय ॲबनॉर्मल जर असेल तर ते ॲबनॉर्मल आपण वेगळं येते. समजा हा आहे ॲबनॉर्मल, काढाय का, हा तो ॲबनॉर्मल, याची वाढ झाली, याची वाढ कमी झाली तर हा ॲबनॉर्मल मध्ये येईल. जे नॉर्मल जेवढे जास्त येतील ते जेवढे नॉर्मल येतील तेवढं आपण जर्मिनेशन पर्सेंटेज कन्सिडर करतो. ओके. म्हणजे आता ही जेवढी निघतील त्यातील तुम्ही 2 प्रकार करणार, एक हे आणि एक जास्त उगवलेला, एक कमी उगवलेला. आणि जो जास्त भरेल हो म्हणजे तो तेवढा चांगला आहे किंवा तो कमी याचा भरला तर तो खराब आहे असं. म्हणजे 100 पैकी किती कोणते किती भरतात हे काढतो आपण आणि नॉर्मल जेवढे असतील ते त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज. आता तुम्हाला ही सगळी प्रक्रिया कळाली असेल की आता अशा ही 4ही फोल्डरमध्ये ह्या गोष्टी वेगवेगळ्या केल्या जाईल. थोडंसं तुम्हाला समजणार अशा भाषेत सांगतो. माझ्याकडे हे 2 सॅम्पल आहे, हे 2 सॅम्पल आहे माझ्या हातात. हे बघा, म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेत म्हटलं तर याची हाईट जास्त आहे, मुळं देखील फुटलेली आहे, उगम क्षमता चांगली आहे. आणि दुसरं आहे हे जे तोच एकच बियाणं आहे पण याची वाढ झालेली नाही आहे. हे 2 सॅम्पल आहे. आता हे अशाच पद्धतीने सगळ्या याच्यातून काढले जाणार आणि जास्त म्हणजे 100 पैकी जास्त कोणते निघणार त्यावरून सगळा हा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर हे बियाणं कसं आहे हे ठरवलं जातं. प्रक्रिया शासकीय आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया केली जाते आणि त्यातून शेवटी निकष काढला जातो. त्यामुळे अनेकांना अनेकदा प्रश्न पडतो की तुमच्या शेतात येणारं बियाणं बोगस आहे नाही ते कसं तपासलं जात असेल. तर ही ती सगळी प्रक्रिया आहे जी पहिल्या बीपासून त्या पेपरमध्ये ठेवले जातात, तिथून तर लॅबमध्ये आणि लॅबपासून तर शेवटी फायनल रिझल्टपर्यंत आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ही प्रक्रिया होती शासकीय पद्धतीने, ज्यातून तुमचं बियाणं बनावट आहे, बोगस आहे की चांगलं आहे याचा रिझल्ट लागतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.